एवढे माणसं असल्यावर साप काय कुठं असा दिसलं काढायचं का पण गाडी बिडी काढू का त्या टणटणीच्या झाडाखाली इथे का म्हणजे आज दिसलं म्हणजे पळाला इकडे गाडी काढतो ना थोडं मोकळी जागा होईल का पाहून किती म्हणजे कुठून घुसला तिकडून काही इथपर्यंत आलो होतं इथपर्यंत आलो होतं परत रिटर्न थांबा बरं का मला गाडी काढू द्या मला जेव्हा खायला काय दिला मग पिवळा कलर आहे पिवळा कलर आहे 10 मिनिट बरं का नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय जय मल्हार. तर आज आम्ही दिसुडे तालुका पारनेर ना तालुका पारनेर इथे फटांगरे वस्ती. तर नंबर तुमचा कसा? हां माझ्याकडे नंबर. आमचे मित्र फटांगरे यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि कॉल केला. तर साप आहे 10 जातीचा, तो पूर्णपणे बिनविषारी आहे. तरी पण तिथे लहान लहान लेकरं असल्यामुळं त्याला भीतीपोटी पकडून सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. तर असे साप दिसले तर तुम्ही पण जवळ जाऊ नका, लांबून लक्ष ठेवा. जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून तुमचाही धोका टळेल आणि त्याचाही मुख्य जीवाचा जीव असेल. तर आमचे मित्र पूर्ण नाव काय दत्तात्रय फटांगरे यांचं खूप खूप अभिनंदन. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आमच्या यूट्यूब चॅनल आहे ठाकूरची गावरान शेतकरी जोडी. त्यांच्यामुळं आम्हाला शेतीची सेवा करण्याची संधी घेतली. तर सर्व मित्र आहेत यांनी लक्ष ठेवल्यामुळे पकडण्यासाठी खूप मदत झाली. तसंच तुम्ही पण लांबून लक्ष ठेवा आणि जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. 10 मिनिट तुम्ही माणसांना ते दादा पकडत होते, आपणही ट्राय करून पाहू, असं कोणीही करू नका. कारण त्याला प्रशिक्षण महत्वाचं आहे. तुम्ही पकडायला जाल तर धोका होईल. एक बरणी आणा बरं, मोठी बरणी दे आहे का बाई? गोना एक बरणी आण होय करा तू आपलं असं ना, आपलं काही एवढं नाही बसायचं. गोन बिन पहिल्यांदा कोणी पाहिला होता? मी की त्या पुरीनं पाहिलं रोज बघत होतो भाऊ. आम्हाला वैताग आला ताईंनी पाहिल्यामुळं धोका टळला. तुम्ही पण जे जुनं सामान आहे त्या ठिकाणी हात वगैरे घालताना पूर्ण लक्ष द्या. कारण ते शिकारीसाठी उंदीर बिटकीसाठी येऊन बसतात आणि ज्या वेळेस आपण हात घालतो त्यावेळेस ते उंदीर म्हणून किंवा बिटकी म्हणून किंवा पाल म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून जुनं सामानात ड्रीप वगैरे किंवा पाईप लाकडं कारपान वगैरे ते काढताना पूर्ण काळजी घ्या. जेणेकरून महिलांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण ते हा इकडं असे काढ ना पूर्ण पूर्णपणे लक्ष द्या तरच हात घाला. रात्रीच हा युट्यूब चॅनल आहे, फेसबुकला पण चॅनल आमचा बंद झाला मिलियन मध्ये असते ना, भरपूर असते. जंगल आहे ना इथं. पकडलं ना आता आहे का बरं नाही हा नाही बसायचं काय ना. एवढी मोठी भरली काय काय अवघड आहे बाबाजी. तर पाहू शकता इकडं जंगल आहे आणि जंगलात पाणी नाही भेटत अशा प्राण्यांना.
त्याच्यामुळं ते घराच्या आजूबाजूला वल असते, त्या वलीच्या शोधात येतात, पाण्याच्या शोधात. आणि घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा, असे जुनं सामान आहे ते बाजूला ठेवा. आणि गवत झालं तर तणनाशक मारा. त्या ठिकाणी बिटकी उंदीर येऊन बसतात आणि त्याच्या वासनी ते येतात. असे साप घराच्या आसपास येऊ नये यासाठी स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. तर तुमचा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यामुळं आम्हाला छोटीशी सेवा करण्याची संधी भेटली. तर सर्वांना जय आदिवासी, जय शिवराय. तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. तुम्ही येऊन सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन मानायला चालेल. तर तुमचं सर्वांचं असंच प्रेम आमच्यावर राहू द्या, सपोर्ट करा आणि सहकार्य करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्याचा धोका टळू शकतो, जीव वाचू शकतो. तर धन्यवाद. चुकून पाय पडला किंवा आपण मारण्याचा प्रयत्न केला तर ते चावा घेण्याचा प्रयत्न करतात. आणि चुकून जाऊन झाला तर वेळ वाया घालवायचा नाही, लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायचं. आपल्या ग्रामीण भागात काय होतं, जास्त करून लोक काय करतात, वनस्पती भगत याच्यावर विश्वास ठेवतात आणि वेळ वाया घालवतात. आता ते त्यांचं आणि अडचण राहते, ते घरी त्यांचं ते येतातच. पण त्याला म्हणजे आम्ही मारण्याचा प्रयत्न नाही आला काय तुम्हाला त्याला काय ते आमचे काय म्हणजे. तर चुकून हे झालं तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. असं भगत वगैरे मंत्रवाले यांच्यात वेळ वाया घालू नका. त्याच्यात नाही बसणार का? बसल धन्यवाद रे भाऊ. आमचे हा ते इकडून ते हे एक अगरबत्ती आहे ना बरं पिटून त्याला अगरबत्ती त्याच्यामुळे तुम्हाला जर कोण लाद असले तर संपर्क साधा. तसं याच्यापासून काय धोका नाही बरं का. तुम्ही बा ती गरमी जर खाली टाकली तर परत पळायचं ते उतरायचं का? तर मित्रांनो, आमचं एकच ध्येय असतं की पशु पक्षी सेवा आणि मानव सेवा ही खरी ईश्वर सेवा म्हणून आम्ही काम करत असतो. आणि सापांपासून भीती दूर करून एक व्हिडिओ बनव ना तू. एक आमचं संपर्क करा. नंबर ते सांगतील आता. नाही पण तू एक व्हिडिओ बनव ना. बोलायचं आमचं कसं काय कार्य आहे. एकदम छान. अशा प्रकारे यांनी कुडूक धरलेला आहे. ते अतिशय जांभळवाडीला होते, त्यांना कॉल केला, ते लगेच आले धरण्यासाठी नाही का. असं त्यांना कॉल करा, ते येत जातील कायम. बोला दोन शब्द. थँक्यू धरल्याबद्दल. तुमचं पण धन्यवाद सर्वांचं. असंच आमच्यावरती प्रेम राहू द्या. एनी टाइम कधी पण कॉल करा, निम्मा रात्रीला आम्ही येत जाऊ तुमच्यासाठी. तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 88305959. त्या नंबरवरती कॉल करा. तुम्ही सर्वांनी आम्हाला प्रेम दिल्याबद्दल ते संगच राहते आमच्याने. किरण कामची किरणकामची आजी हो का. हे काय वाजगे. बघ ते बरं मध्ये जाधव 96.
आमच्या तळ्यामध्ये धरलं हा ती तळ्यात तुमच्या होतं का म्हणजे तुमच्या ते भावाचे परत खाली गेलं ती आली मग बुड्या मारल्या मग दुसऱ्या दिवशी ते बरोबर वर आलं परत आलं बसनच राहिला जायचं आता. पवित्र करा ना विजय जाधव हा नाही कधी